नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता दुसरी विषय गणित द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक 1. सांगितलेली क्रिया कर. अ. चढता उतरता क्रम लावा. 2 गुण. संख्या दिलेल्या आहेत 23, 32, 20. त्यांचा चढता क्रम 20, 23, 32. उतरता क्रम 32, 23, 20. ब. प्रश्न 6चा टप्पा पूर्ण कर. 3 गुण. 6 एके 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 36, 6 सत्त 42, 6 48, 6 9 54, 6 10 60. दिलेल्या रिकाम्या जागेमध्ये योग्य अंक लिहायचा आहे. 18, 30, 48 लिहून दिलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 2. पुढील बेरजा कर. 5 गुण. 47 अधिक 5 उत्तर बरोबर 52. 44 अधिक 48 उत्तर 92. 64 अधिक 27 उत्तर 91. 29 अधिक 35 64. 58 अधिक 27 उत्तर 85. प्रश्न क्रमांक 3 अ. खालील उदाहरणे सोडवा. 2 गुण. 10 मध्ये 4 मिळवले तर किती होतील? 10च्या पुढे 4 घरे मोजायची आहेत. 14 होतील. दुसरा प्रश्न नोटांची बेरीज कर. 10 अधिक 10 अधिक 5 बरोबर 25. 10 रुपयाच्या 2 नोटा दिलेल्या आहेत आणि 5 रुपयाची एक नोट. त्यांची बेरीज केली 25 रुपये येणार आहे. पुढील प्रश्न क्रिकेटच्या खेळात सचिनने 52 धावा काढल्या व विराटने 29 धावा काढल्या तर दोघांनी मिळून किती धावा केल्या? 3 गुण. 52 अधिक 29 बेरीज केली 81 आली. उत्तर दोघांनी मिळून 81 धावा केल्या. प्रश्न क्रमांक 4 अ. वजाबाकी कर. 3 गुण. 31 वजा 18, 35 वजा 16, 41 वजा 24. उत्तर पहा. 31 वजा 18 13, 35 वजा 16 19, 41 वजा 24. उत्तर 17. ब. आकृतिबंध पूर्ण कर. स्टारचा आकृतिबंध आहे 3 2 1. पुढील प्रश्न क. प्रत्येक हत्तीला 5 ऊस तर एकूण किती ऊस असतील? 1 गुणासाठी हा प्रश्न आहे. हत्तींची संख्या मोजायची आहे. आता पहा इथे हत्ती किती दिलेले आहेत. एकूण हत्ती 6 दिलेले आहेत. मोजून पहा. आणि प्रत्येक हत्तीला 5 ऊस दिलेले आहेत. 5 ऊस 6 हत्ती म्हणजे 5 गुणिले 6 गुणाकार करायचा आहे. 6 पंचे 30 म्हणजेच प्रत्येक हत्तीला 5 ऊस असतील तर एकूण 30 ऊस असतील. कारण का 6 हत्ती आहेत. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आहेत.